होतो तर आज बाहेर जायचंय जरा सामान आणायचंय. ते पहा दादांनी आणलंय नंद्याला गवत काढून, किती भारी गवत. आणि ही आहे आमची आजी, आईची आई, आणि ती आहे माझी आई. म्हणजे रविवार आणि शनिवार दादाच्या मागं लय गिऱ्हाईक राहते. दादाला बसायला टाइम नाही राहत. ते पहा दादा इकडे इकडे. तसं नाही, पांढरा शर्ट घातलं काढायचे. हा नाही शेतकऱ्याचं नाही, शेत. काय शेतकरी आपण तसं नाही हे करायचं. हा ते पहा काय बोलायचे? काय बोला ना, लय गिऱ्हाईक आहे आमच्या मागं. चालू आहे? रसवंतीचं. आम्हाला काहीच नाही. काय नाही. पांढरे कपडे खराब होते त्याच्यामुळे दादानी शेतात पण आणि रसवंतीमध्ये कधी कधी रस काढू लागायचे ना, ते हे कपडे घालते दादा. मग तुम्ही याच्यावर बोल. दादा म्हणजे आम्ही सगळे म्हणजे दादा सगळ्यात मोठे त्यांच्या भाऊ मध्ये बहिणीमध्ये, त्याच्यामुळे आम्ही दादा म्हणतो. पण माझे वडील येते हे पहा ब्रँडेड शेतकरी. शेतीत काम चालूच राहतं. हा असं आहे. आता सध्या दादाची नागट खत ते शेणखत घेतलंय दादांनी, पाठवलंय. त्याच्यामुळे दादाची करायची वावराची. हा ऊस आहे, मग त्याच्यामुळे रविवारी आणि शनिवारी जास्त गिऱ्हाईक राहतं. सुट्टीचे दिवस येते मग दादाची शेतातली धावपळ, रसवंतीची धावपळ, त्याच्यामुळे दादाला वेळच नसतो. आजपासून त्याला गवत आणून टाकलं ते पहा. तर माझा भैया चाललाय चहा करायला. हे पहा चहा कर. दादाला चहा प्यायची म्हणजे आम्हाला पण जरी गरमतय पण मग चहा पिऊच वाटतोय बा. तर हे पहा चहा करतोय. तिकडं हॉटेलचे चहा करते आणि इथं आकाने छोटा गॅस ठेवलेला आहे. आता चहा करू आपण. किती जण आहे? 1 2 3 4 5 5 6 जण आहे. 6 गिऱ्हाईक चालूच राहते. चालू लगेच गवतच खात होता तर लगेच गिऱ्हाईक लागलं. त्याच्यामुळे मग लगेच साईडला केलंय दादांनी गवत आणि रस काढून राहिला. सात सार्थक एकटाच रस काढतोय, त्यालाच जमत आहे एकट्याला. तसं दुसऱ्यांना जोडच लागत. हे बघा आणला माझ्या भैयानी चहा. अगं ती आरडती कशाला पहिले एवढी आवाज येत जाईन. मग म्हातार माणूस आहे तू ऐकलं. अगं मग तिला ऐकू येत नाही का लगे एवढं? हा नसन येत ना का. भाऊ बिस्किट पुढं आणलं एखादा आपल्याला खायला. उन्हाळ्यात पण चहा लागतो टायमिंग झाल्यानंतर. तर सगळ्यांनी या चहा घ्यायला. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.